एक लेजंड क्रिकेटर कुशल पण सारसुले या टीम कडून सातत्यानं भरीव योगदान उदय तांडेल सरांचं होतं. एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून त्यांची ओळख होती. 5 ओव्हरची मॅच आहे लक्षात घ्या. हे 5 ओव्हरची ना? तिकडे गेला. तिकडे आणि सर्व सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत करतो आणि आता दुपारचं सत्र उलटून गेलेलं आहे आणि आज दुपारी या स्पर्धेमध्ये ज्या घटकांना जेवणाची सोय केलेली होती मग ॲज अ अंपायर असतील, आमचे समालोचक मित्र असतील, आमचे लाईव्ह टेलिकास्ट अपडेटर, कॅमेरामॅन सर्वांना जेवणाची सोय हॉटेल विरंगुळा त्याचे प्रोप्रायटर आहेत प्रदीप म्हात्रे गोटोली गावचे यांच्या माध्यमातून हे जेवण या स्पर्धेमध्ये दिलं होतं आणि त्यांचं मी या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. हॉटेल विरंगुळा तुम्ही पाहताय की मापेच्या एमबीपी म्हणजेच बिझनेस मिलेनियम पार्क मध्ये त्यांचं ते हॉटेल आहे. हॉटेल विरंगुळा आणि त्या हॉटेलचे प्रोप्रायटर आहेत आदरणीय प्रदीप म्हात्रे. त्यांच्या माध्यमातून आज दुपारच्या सत्रामध्ये त्या स्पर्धेमध्ये जेवणाची सोय अगदी चविष्ट आणि रुचकर जेवण त्यांच्या माध्यमातून करण्यात आलं, देण्यात आलं. त्यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. जाऊया सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गावदेवी ऐरोली जयेश पाटील जेपी आणि त्याच्या जोडीला निलेश भोईर आणि गोलंदाजी मार्कवरती फ्रंट लाईन गोलंदाज पहिलं षटक टाकण्यासाठी अनिकेत अनिल माफ करा अनिल ओव्हर द विकेटने पहिला बॉल जयेश साठी ओहो अतिशय चांगला तेज तर्रार बायच्या स्वरूपामध्ये सिंगल इथे तर हा बॉल पडल्यानंतर चेंडून उचली तर घेतले परंतु थोडासा मध्ये सुद्धा आला आणि बीट करून गेला विकेट किपरच्या हातातून घोषांकी क्षेत्रामध्ये बाईच्या स्वरूपाने संघाचा श्री गणेश झालाय. टीमच्या धावसंख्येला सुरुवात झाली. टीमची धावसंख्या आहे स्कोर वरती आता 5 षटकांची मॅच रुद्र 11 मापे विपक्ष गावदेवी ऐरोली रुद्र 11 मापे या टीमनं टॉस तिथे जिंकलाय. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. पुन्हा एकदा पहा शॉर्ट बॉलचा वापर खांद्याचा चांगला वापर करतोय आणि बॅक ऑफ लेन इथे गोलंदाजी जी होती ना आपण ते निरखून जर पाहिले तर अनिलचे जे दोन्ही चेंडू होते बॅक ऑफ लेंथ होते टप्पा थोडासा गुडलेन्स लेंथ पासून थोडासा मागे ठेवला होता तिथून उचले घेतो त्यामुळे बीट केलं ते जयेश पाटीलला यावेळेस पहा टप्पा चुकला ओव्हर पिच बॉल ओढवला स्कोर ऑफ द विकेट बहुशंकी क्षेत्रामध्ये सिंगल येते आणि या सिंगलच्या मदतीने आता आपलं खातं उघडले जयेश पाटील जेपी न आणि सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर म्हणून 2 3 बॉलचा खेळ संपला टीमची धावसंख्या स्कोर म्हणून 2 म्हणजे अजूनही चांगलीच गोलंदाजी राहिली आहे महापी टीम कडून केले असताना अनिलची यावेळेस पहा बॅकवर्डवर जाऊन पूल केलाय आणि तिथे अप्रतिम सेल वाह व्हॉट अ कॅच अनिकेत कडून डीप मिड विकेटला अचंबित होतो यश पाटील बघतोय की काय केलं मी कसा कॅच पकडला कॅच बसला हा शब्द जर वापरला तर त्यावेळेस इंडियन टीमनं T20चा वर्ल्ड कप जिंकला त्यानंतर मात्र एक मोठा कार्यक्रम झाला आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि त्यावेळेस मात्र रोहित शर्मानं एक चांगलं वक्तव्य केलं होतं त्या कार्यक्रमामध्ये आपलं भाष्य करत असताना की जे सूर्यकुमार सांगतो की कॅच बसला चांगलाच कॅच बसला आणि त्यावेळेस मात्र रोहित शर्मानं एक हास्यास्पद वक्तव्य केलं होतं की कॅच बसला नसता तर मी तुला पुढे बसवलं असतं
त्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हसले होते. इथे चांगला कॅच बसला अनिकेतच्या हातामध्ये आणि विकेटचं झालं पतन. ओहो! इथे पहा परफ्यूम बॉल म्हटल्यानंतर बॅकफुटवर जाऊन कट करायचा होता, परंतु लेन चुकली, गती थोडीशी कमी होती. चेंडूनं उचली घेतली, बेट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. अप्रतिम गोलंदाजी अनिलकडून. आतापर्यंत धावा आलेल्या आहेत फक्त 2 पहिल्या षटकामध्ये. ओहो! ओव्हर पिच बॉल आणि या लेंथला तुम्ही गोलंदाजी कराल प्रीतम पाटीलला, तर तुम्हाला तो सोडणार नाहीये. बॉलला फेकून दिलाय. लॉंग ऑनच्या वरून बॉल सीमारेषा पलीकडे. षटकार. प्रीतम पाटीलच्या बॅटमधून शेवटच्या बॉल मध्ये गडबड झाली अनिलची. तर या अगोदर सुरुवातीचे 5 बॉल अगदी गुड लेंथ वरती टाकले होते. शेवटचा बॉल ओव्हर पिच आणि ओव्हर पिच बॉल सर्व फलंदाजांना आवडतो. तिथे प्रीतम पाटीलच्या अगदी पुढ्यात टाकला, त्याला फेकून दिला लॉंगॉनच्या भरून आणि षटकारानं ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आहे स्कोर वरती 2 गडी बाद, 1 गडी बाद 8. जयेश पाटील फक्त एकाच धावांचं योगदान. 4 चेंडू तो खेळला. 4 चेंडू खेळला आणि तिथून एकच धावांचं योगदान दिलं. मिड विकेटला फटका चांगला होता, परंतु एलिव्हेशन प्राप्त झालं नाहीये आणि तिथे अनिकेतनं कुठलीही चूक केली नाहीये. चांगला झेल पकडला. आता ओव्हर नंबर 2 जितू आलाय. गोलंदाजी मार्क वरती. पहिलाच बॉल चांगला फटका. स्क्वेअर ऑफ द विकेट. मिड विकेटला आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये बॉल आहे डेप मध्ये. क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत सिंगलच मिळेल निलेशला आणि या सिंगलनं आपलं खातं उघडलेलं आहे. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्ड 9. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना पहिल्या बॉलचा खेळ संपला जितूचा. म्हणजे 7 बॉल मध्ये आतापर्यंत 9 रन आले. गावदेवी ऐरोली या टीमच्या. एक विकेटचं नुकसान झालंय. जयेश पाटील लवकरच सुस्त्यात बाद झाला. ही प्राइस विकेट होते पूर्व दिल्ली मापे टीमसाठी. त्यावेळेस पहा शॉर्ट बॉलचा वापर पूल केला तर तो बॉल हवेत मुवमेंट लँड मध्ये बॉल पडलाय. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक बॉलची फेकी करतोय तोपर्यंत सिंगल मिळते प्रीतम पाटीलला आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डवरती आहे 10. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती 10. शॉर्ट बॉल आणि त्याला बॅकवर्ड पूल केलाय. पूल पॉवरफुल करून दाखवला आणि बॉलला पाठवलाय. ऑर्थोडॉक्स लॉंगॉनच्या वरून एक ऑर्थोडॉक्स फटका निलेश भोरच्या बॅट मधून. षटकार. ऑर्थोडॉक्स लॉंगॉनच्या वरून अनऑर्थोडॉक्स पद्धतीने हा मारलेला फटका. 6 रनसाठी षटकार. ओहो पिचिंग झाल्यानंतर पहा ते मुवमेंट पहा निलेश भोरचे. बॉलला लेप केला लेग स्टंपच्या बाहेर बॉलची पिचिंग, त्यामुळे अंपायर सिग्नल करतायत व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डवरती आहे 17. आणखीन एक व्हाईट बॉल. आणखीन एक व्हाईट बॉल येते आणि एक्स्ट्राच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती 18 रन. दुसरं षटक जितूचं प्रगतीपथावर असताना पुन्हा शॉर्ट बॉल. इथे लिडिंग एज मॅचची लिडिंग एज चालल्याने ऑट बिहाइंड द विकेट. फलंदाज निलेश बोरबाद असाच प्रयत्न करत होता अनऑर्थोडॉक्स स्टाईलनं. बॅकफुटमधून पूल करायचा होता, परंतु बॅटची वरची कडा घेतल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये बॉल विसावलाय. दुसरा धक्का लागतो गावदेवी ऐरोली टीमला. निलेश भोरबाद धक्का क्रमांक 2. 2 गडी बाद. टीमची धावसंख्या 18 धावा.
आणि आता त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जगदीश पगडे नेट नंबर 4 मध्ये. जगदीश चालला मैदानामध्ये. टीमची धावसंख्या अखेर स्कोर बुडते आतापर्यंत 18. कारण पहिल्या ओव्हरमध्ये जर पहिल्या ओव्हरमध्ये 8 आल्या होत्या. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ संपला दुसऱ्या षटकातला. टीमची धावसंख्या 11 म्हणजे 10 चेंडू आतापर्यंत संपलेले आहेत या इनिंगचे. 18ला 2 सध्या परिस्थिती. हो इथे लिडिंग एज पडल्यानंतर पहा आतमध्ये येणारा बॉल छेडछाड करण्याचा प्रयत्न जगदीश पगडेचा. बॅटची टॉप एज लागली आणि तिथे आणखीन एक विकेटचं पतन. पहिल्या बॉलची अक्षरशः पुनरावृत्ती झालेली आहे. जसं निलेश भोर बाद झाला तसा जगदीश पगडे सुद्धा शून्यावरती अगदी सुस्ता सापडलाय. फलंदाज बाद. तिसऱ्या विकेटचं पतन झालंय. 3 गडी बाद. टीमची धावसंख्या 18. काय गोलंदाजी केली जाते जेतूकडून. प्रचंड वेग आहे या गोलंदाजाकडे. पेस आहे या गोलंदाजाकडे आणि सातत्यानं व्हेरिएशन गोलंदाजी करतो. व्हेरिएशन क्रिकेटमध्ये भरपूर महत्वाचं असतं मित्रांनो. खास गोलंदाजासाठी तुमच्याकडे व्हेरिएशन असेल तर मात्र कुठल्याही स्पर्धेमध्ये कुठल्याही फलंदाजाला तुम्ही व्हेरिएशनच्या साहाय्यानं थांबवू शकता. आणि हे व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळतं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उर्वेश मनोरे. नेट नंबर 5 मध्ये दुर्वेश मनोरे. कारण 3 विकेट पडलेत. जयेश पाटील परतलाय, निलेश भोईर परतलाय, जगदीश पगडे शून्यावरती बाद झालाय. हो पहा अगदी ग्रंटिंग साऊंड तुम्हाला ऐकायला मिळाला असेल. पडल्यानंतर बाईच्या स्वरूपामध्ये किती वेगाने ज्यावेळेस खांद्याचा तो वापर करतो त्यावेळेस आपसुकात त्याच्या मुखातून घशातून आवाज येतो. असे बरेच गोलंदाज आहेत जे ग्रंटिंग साऊंड करून गोलंदाजी करतात. इथे बाईच्या स्वरूपामध्ये सिंगल ओव्हरची झाली समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या आहे स्कोर होते 3 गडी बाद 19. खूप चांगली गोलंदाजी ते जेतू कडून. या ओव्हरमध्ये जर विचार केला तर 2 विकेट प्राप्त केलेले आहेत जेतून. निलेश भोईरला बाद केला त्यानंतर मात्र जगदीश पगडेला बाद केलं. आता ओव्हर नंबर 3 पुन्हा एकदा अनिल स्वतःच दुसरा आणि संघाकडून तिसरं षटक टाकण्यासाठी. पहिलाच बॉल स्विंग इन मिस. बाउन्स झाला बॉल. थोडासा हल्ला बॉल. सेम पोझिशन चांगली आहे अनिलची. बॉलिंग करत असताना तो त्याचा रेसिंग पॉइंट आहे तो अप्रतिम आहे. सीमर पद्धतीनं गोलंदाजी करतो. पहिला बॉल डॉट. दुसरा बॉल सोडून दिला ऑफस्टंपच्या बाहेर. आता पंच आमच्याकडे बोलतात येस अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या 20. 20 रन कंप्लीट. हो बाउन्सर इथे नो बॉल घोषित केलाय. नो बॉल म्हणजेच पुढचा बॉल आहे प्ले हिट. ही संधी असेल प्रीतम पाटीलकडे. जास्त आपटला बॉल. रबर बॉल मध्ये चालतं. रबर बॉल स्पर्धेमध्ये ह्या गोष्टी घडतात. ज्यावेळेस एखादा षटकार गोलंदाजावरती मारतो त्यावेळेस दुसऱ्या बॉलवरती त्याचा प्रयत्न असतो की बाउन्सर मारण्याचा जेणेकरून फलंदाज थांबला पाहिजे. चा बॉल आणि यावेळेस गती काढली होती या बॉलवरती. अगदी फिंगर्स रोल सुद्धा झाले होते. पडल्यांदा थोडंसं आतमध्ये गतीने बेट केलाय. इथे डॉट बॉल. चा बॉल डॉट. चांगली गोलंदाजी व्हेरिएशन चांगलं आहे. मिश्रण करतो आणि आपल्या गोलंदाजीवरती. हो चांगला खिचके मारा.
बॅकफुटला जाऊन एक चांगला पूल पोसा फटका, पॉवरफुल आखीने मिड विकेटला बॉल फेकून दिला प्रीतम पाटीलच्या बॅटमधून षटकार. या षटकाराच्या मदतीने त्यांची धावसंख्या 27 या आकड्यावरती. 27 पीक केलाय त्या चेंडूला. पिकअप शॉट. हो, विकेट करण्याचा प्रयत्न बॅटच्या आतली कडा घेतली विकेट किपरच्या पाठीमागे घोषंकी क्षेत्राची 1 रन आणि या सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या अखेर स्कोर वरती 28 षटक क्रमांक 30 प्रगतीपथावर असताना पण पहिल्या ओव्हरमध्ये 8 आल्या होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या. त्यावेळेस बाद चांगला ऑन ड्राईव्हचा फटका डीप मध्ये षटरक्षक आहे मिड विकेटला. फिल्डिंग चांगली होते तोपर्यंत एकच धाव आली प्रीतमच्या बॅट मधून. पहिल्या ओव्हरमध्ये 8 आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 11 आल्या आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत अनिलला 10 धाबा खर्च झालेले आहेत. हो, चांगला बॉल, चांगली गोलंदाजी, सटीक लाईन अँड लेन पडल्यानंतर थोडासा झटकन हॉलीबॉल आतमध्ये आला विकेट किपरच्या हातामध्ये. शेवटचा बॉल डॉट आणि डॉट बॉल ओव्हरची झाली समाप्ती. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या अखेर स्कोर बोर्ड होते. गावदेवी ऐरोली टीमची 3 गडी बाद 29. 29 लॉस ऑफ 3 विकेट्स. साडे 9च्या सरासरीने धावा आतापर्यंत उभारलेल्या आहेत गावदेवी ऐरोली या टीमनं. 3 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या अखेर स्कोर बोर्ड होते 29. आता ओव्हर नंबर 4. अनिकेत जनक मागच्या ओव्हर मध्ये एक चांगलाच झेल घेतला. तोच आता गोलंदाजी मार्क वरती आलाय 4थ्या षटकामध्ये. प्रीतमसाठी पहिला बॉल राऊंड द विकेटने वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न ऑन इथे केलाय. डीप मध्ये लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक थोडीशी फंबलिंग करतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु नाहीये. प्रीतम पाटील कडून कुठलाही होकार नव्हता, तयारच नव्हता. दुर्वेश धावला होता अक्षरशः अर्ध्या पिचच्या अजून बाहेर आला होता, परंतु प्रीतम पाटीलचा नकार. एकच धाव येथे मिळते प्रीतम पाटीलला आणि या सिंगलच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या अखेर 30. अनिकेत राऊंड द विकेटने आता पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. स्ट्रायकिंगला दुर्वेश मनोरे. ओहो, हा बॉल खराब लाईन आहे, आउटसाइड ऑफ स्टंप. त्यामुळे पंचांचा सिग्नल येते व्हाईट बॉल, 1 फॉर दी ओव्हर. ही वॉर्निंग सुद्धा आता अनिकेतसाठी लागू झालेली आहे. त्यामुळे आता जपावं लागेल अनिकेतला बाउन्सर साठी, विचार करावा लागेल. पुन्हा एकदा बाईचा इशारा येतोय पंचांकडून. बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहिला आणि या बाईच्या स्वरूपामध्ये आता संघाची धावसंख्या अखेर स्कोर वरती 32 धाबा, 32 लॉस ऑफ 3 विकेट्स. हो, खोलगट टप्प्याचा बॉल अक्षरशः डिग आउट केला हा बॉलला. दुर्वेश मनारीनं खूप चांगला फटका, अगदी डाबा पाय थोडासा बाजूला सारून फटका खेळलाय. चांगला यॉर्करचा प्रयत्न होता अनिकेतचा, त्याला सुद्धा खोदून काढलाय. सिंगल मात्र मिळते दुर्वेशला आणि या सिंगलच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या अखेर स्कोर बुडवते 33 धाबा. सिंगल डबलचा खेळ सुरू आहे. टॉप ऑर्डरचे फलंदाज होते ते लवकर बाद झाले आणि आता प्रीतम पाटील वरती जबाबदाऱ्या वाढल्यात. यावेळेस बॉल टॉप एज लागलाय हवेत. बॉलर प्रयत्न करतो परंतु मिड विकेटचा शॉट, मिड विकेटचा अनिल होता तिथे, तिथे सुद्धा प्रयत्न झाला नाहीये. परंतु नो बॅट लँड मध्ये मागे पडला बॉल. 2 धाबा मिळत आहेत प्रीतम पाटीलला. मॅचेस विन द मॅचेस, झेल सोडला त्यानंतर 2 धाबा आणि या 2 रनच्या मदतीने टीमची धावसंख्या अखेर स्कोर बुडते 35 धाबा, 35. हो, कबर
क्रिकेटचा अत्याधुनिक फटका. मनगटाच्या साहाय्याने मात्र हा बॉल फेकून दिलाय डीप एक्स्ट्रा कव्हरला. बॉल सीमारेषा पलीकडे आउट ऑफ द पार्क. षटकार प्रीतम पाटीलच्या बॅटमधून. काय फटकेबाजी होते. टीमची धावसंख्या आता 41 या आकड्यावरती. 41 ऑन बोर्ड. पुन्हा एकदा बॅकवर्ड जाऊन कट करायचा होता. बॅटच्या आतली कडा घेतली. इथे धाव येणार नाहीये. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल घुसावतोय. अशा पद्धतीनं ओव्हरचे झाले समाप्ती. 4 षटकांचा इथून खेळ संपलेला आहे आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर गावदेवी ऐरोली ही टीमची धावसंख्या आहे 3 गडी बाद 41 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 8, दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या 11, तिसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 10 रन आणि या चौथ्या ओव्हरमध्ये 12 रन खर्च झालेले आहेत. अशा पद्धतीने 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या स्कोअरबोर्ड होते 41 ला 3. लास्ट ओव्हर मध्ये चंदन आलाय. एक कमी वयाचा खेळाडू चंदन. तर त्याची बॉडी लँग्वेज पाहिली तर कमीत कमी 15 ते 16 वर्षाचा खेळाडू चंदन. लास्ट ओव्हर मध्ये पहिलाच बॉल बॅक टू द बॉलर. चांगली गोलंदाजी चंदन कडून. पहिला बॉल निर्धाव आलाय. एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये बॉलिंग करणं ही डेअरिंग लागते मित्रांनो. ह्या वयामध्ये सोपं नाहीये. पुन्हा एकदा बाब विकेट करण्याचा प्रयत्न. मिडॉनचा क्षेत्ररक्षक थोडीशी पम्बलिंग करतोय. एकच धाव येईल कारण प्रीतमला पाहिजे स्ट्राईक. कारण तो बरसलाय मॅच मध्ये. त्याच्या बॅट मधून 3 षटकार आलेत आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या आहे 42. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चंदन गोलंदाजी मार्क वरती. रन कमी आहे चंदनचा पण तो अचूक टप्प्याची गोलंदाजी आतापर्यंत त्याने केलेली आहे. त्यावेळेस पहा चांगला यॉर्कर ऑफ ड्राय केला. खोदलाय बॉल. 1 रन कंप्लीट केली. दुसऱ्यांचा प्रयत्न इथे रनआउटची संधी आहे. विकेट किपर इनला थ्रो आणि ते 2 धावा मिळतायत. विकेट किपर इनला थ्रो परंतु धावत असताना दुर्वेश मनोरेच्या अंगावरती बॉल लागला आणि बॉल टर्न झालाय. त्यामुळे 2 धावा प्रीतमच्या खात्यामध्ये. 2 रनच्या मदतीने टीमची धावसंख्या 44. ओहो चांगला फटका. बॅट मधून स्वीट साऊंड आणि बॉलला पाठवला बांधाच्या पल्ल्याड. वावरात पाठवला बॉल. बॉल सीमारेषा पलीकडे. षटकार प्रीतम पाटीलच्या बॅट मधून. या षटकाराच्या मदतीने गावदेवी ऐरोली टीमची धावसंख्या आता स्कोर मध्ये आहे 50. अर्धशतक कंप्लीट झालंय टीमचं. बॅटिंग करतोय मैदानामध्ये प्रीतम पाटील. बॉटमॅनचा चांगला वापर इथे करतोय मैदानामध्ये. आणखीन एक आडव्या बॅटने देखील ऑन ड्राईव्हचा फटका. पहिल्या वेगाने दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि ते दुसरी धाव सुद्धा आता पूर्ण केली जाते. 2 धावा मिळत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दुर्पेश आणि प्रीतम या 2 बॅटर कडून आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या आहे स्कोर वरती 52 रन. चंदन वरती आता आक्रमण. शेवटचा बॉल शिल्लक या इनिंगचा. चंदन ओव्हर द विकेटने फुलटॉस आणि आता लिफ्टिंग फटका. ऑटोमॅनचा चांगला वापर केला या फटक्यामागे. प्रीतम पाटील बॉलला उडवलाय अनऑर्थोडॉक्स स्टाईलनं. लॉंगॉनच्या वरून बॉल सीमारेषा पलीकडे. षटकार प्रीतम पाटीलच्या बॅट मधून. हा लगातार 5वा षटकार आला मला तर वाटतंय आणि अशा पद्धतीने पहिला डाव इथे संपला. टीमची धावसंख्या आता स्कोर वरती लागली गेली 3 गडी बाद 58 धावा आणि 59 धाबांचं लक्ष आहे या मॅच मध्ये. 59 टू विन. 59 धाबांचं लक्ष आहे. रुद्रेली पण मापे या टीमच्या समोर. 5 षटकामध्ये 59 धावा करायच्या आहेत. 30 बॉल 59 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. बॅटिंग केली प्रीतम पाटीलनं. प्रीतम पाटीलच्या बॅट मधून 40 रन आलेत. 17 बॉल मध्ये 40 धावा. त्यात उत्तुंग 5 षटकार.
समाविष्ट होते. एक्स्ट्रा कव्हरला षटकार ठोकला, लॉंग ऑफच्या भरून षटकार टेकला, लॉंग ऑनच्या भरून षटकार ठोकला, मिड विकेटच्या भरून षटकार ठोकला. अगदी मैदानाच्या चहू बाजूला त्यानं बॅटिंग केली आणि 17 बॉल मध्ये 40 धावांची एक नाबाद इनिंग या मॅच मध्ये केलेली आहे. त्याच्या मोठ्या इनिंगच्या जोरावरती गावदेवी अरेली टीमने धाबा बनवल्या 59 57 आणि 59 धावांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. रुद्र इलेव्हन मापे टीमच्या समोर. चला बॅक टू क्रिकेट मैदानामध्ये जाऊया. तिथे लक्ष ठेवण्यात आलेलं आहे 59 धाबांचं. पुन्हा एकदा वेलकम बॅक, सर्वांचं सहर्ष स्वागत. MS इलेव्हन गोटोली आणि राकेश प्रतिष्ठान गोटोली आयोजित ही स्पर्धा तुम्ही पाहताय. बाबा केदारनाथ चषक 2024 पावसाळी रबर बॉल स्पर्धा. आज स्पर्धेतला पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातला हा 5व्या क्रमांकाचा सामना आपल्या समोर रंगला जातोय. गावदेवी ऐरोली विरुद्ध रुद्र इलेव्हन मापे या टीमने टॉस जिंकला. प्रथम गोलंदाजी केली आणि बॅटिंग करत असताना लवकर फलंदाज बाद झाले होते ऐरोली टीमचे. परंतु एकच फलंदाज तो भिंतीसारखा उभा राहिला मैदानाच्या आतमध्ये, प्रीतम पाटील. 17 बॉल 40 धाबा बनवल्या आणि त्याच्या इनिंगच्या जोरावरती गावदेवी ऐरोली या टीमने धाबा बनवल्या 58 आणि 59 धाबांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. 59 धाबांच्या लक्षात आता पाठलाग करण्यासाठी रुद्र इलेव्हन मापे या टीम कडून सलामीची जोडी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. स्ट्राईकला आहे रोहित पुजारी आणि नॉन स्ट्राईकला अनिल जाधव आहे. रुद्र इलेव्हन मापे या टीमची नामांकित जोडी. या जोडीनं यंदाचा हंगाम टेनिस बॉल क्रिकेटचा गाजवलाय. अनेक स्पर्धा जिंकल्यात या टीमनं. नाईटच्या बेलापूरच्या स्पर्धेमध्ये सुद्धा खूप चांगली कामगिरी केली होती, खास करून अनिल जाधवची बॅटिंग. सर्व गोष्टी यंदाच्या हंगामामध्ये गाजवल्यात. बघूया या मॅच मध्ये कसे रिॲक्ट होत आहेत. पहिला बॉल टाकण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती सँडी आलाय. ओव्हर नंबर 1 पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. सँडी गोलंदाजी मार्क वरती, स्ट्रायकिंग इनला आहे रोहित पुजारी. हो, पहिलाच बॉल कमी गतीने टाकला होता. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका मारण्याचा प्रयत्न फसला आणि सरळ गेला विकेट किपरच्या हातामध्ये. पहिलाच बॉल अगदी गती कमी ठेवली होती सँडीनं.
म्हटल्यानंतर थोडासा आतमध्ये आला, बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाहीये, डॉट बॉल. दुसरा बॉल चॉप केल्या बॉलला खबसला ढकलला, 1 रन कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाहीये. फक्त सिंगल मिळते रोहित पुजारीला आणि या सिंगलच्या मदतीने आपलं खातं उघडलं संघाचा श्री गणेशा. 2 बॉल नंतर संघाची धावसंख्या आता स्कोर कार्ड वरती लागली. 59 धाबांचं लक्ष आहे या मॅच मध्ये. यावेळेस पहा घोषांकी क्षेत्रामध्ये बॉल चाललाय तिथे सिंगल मिळते अनिलला आणि या सिंगलच्या मदतीनं अनिलनं सुद्धा खातं उघडलेलं आहे. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 2. 59 रनचं लक्ष आहे. आतापर्यंत 3 बॉल संपले सँडीचे. ओहो लेग स्टंपच्या बाहेर बॉलची पिचिंग त्यामुळे जास्त बाहेर टाकल्या बॉल आणि पंच सिग्नल करतात व्हाईट बॉल. महेंद्र पाटील जे जुगावचे आहेत आणि स्क्वेअर लेगला गुरुनाथ पाटील सारसोळ्याचे खूप चांगली पंचांची भूमिका पार पडत असताना ओहो फटका फसला आणि ते लॉंग ऑफला अप्रतिम झेल टिपला जातोय. फलंदाज बाद अनिल जाधव परतलाय. धक्का क्रमांक 1. खडे खडे मारण्याचा प्रयत्न करतो मिस्टायमिंग स्ट्रोक इलिव्हेशन कमी प्राप्त झालं या फटक्याला अनिलला आणि तिथे लॉंग ऑफला राजकुमारनं खूप चांगला झेल टिपला. फलंदाज बाद. पहिल्या विकेटचं पतन झालंय. 3 वरती पहिली विकेट पडली रुद्र मापे टीमची. 59 करायच्या अखेर आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जितो ज्यानं पहिल्या इनिंग मध्ये बॉलिंग चांगली केली. 2 विकेट्स प्राप्त केल्या होत्या. जगदीश पगडीला त्यानं बाद केलं होतं. निलेश भोईरला त्यानं बाद केलं होतं. बॉलिंग करत असताना तोच आता फलंदाजीसाठी आला जेतू. हो कमी गतीने टाकला बॉल. हीच तर जादू आहे सँडीची. व्हेरिएशन आहे याच्याकडे. गती काढतो कधी गती वाढवतो. ज्यावेळेस असे मिश्रण असतात ना त्यावेळेस मात्र कुठल्याही फलंदाजाच्या समोर तुम्ही उभे राहू शकता. व्हेरिएशन क्रिकेटमध्ये महत्वाचं स्थान आहे व्हेरिएशनला. यावेळेस पहा गती वाढवली होती. बॅटची लिडिंग एज घेतली. बॉल चालला घोषांकी क्षेत्रामध्ये तिथे सिंगल मिळते आणि सिंगलच्या मदतीनं ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या आहे स्कोर वरती 1 गडी बाद 4 धावा. अप्रतिम गोलंदाजी इकॉनॉमिकल षटक. एक विकेट त्यांना बाद केलाय शँडीनं. फक्त 4 धाबा खर्च करत असताना एक प्राइस विकेट घेतली आपल्या टीमसाठी अनिल जाधवची. म्हणजे पहिल्या षटकाचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 4. अजूनही 55 धावा दूर आहे विजयापासून. म्हणजे 24 बॉल 55 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी रुद्र मापे टीमला. खूप चांगली स्पर्धा तुम्ही अनुभवताय. मिलिंद स्फूर्ती घोटुली राकेश प्रतिष्ठान घोटुली आयोजित ही स्पर्धा. बाबा केदारनाथ चषक 2024 पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेतला पहिला दिवस. आता ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजीसाठी आलाय गौरव आणि स्ट्रायकिंग आहे रोहित पुजारी. रोहित पुजारी शांत आहे. त्याची अजूनही बॅट बोलली नाहीये. पहिलाच बॉल इथे वाईट टाकलाय. अंपायर सिग्नल करतोय. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये 1 पर दी ओव्हर. ही सुद्धा वॉर्निंग आता दिली जाते गौरवसाठी. आता पावसाला सुरुवात झालेली आहे आणि एक्स्ट्राच्या मदतीने टीमची धावसंख्या आता 5. 6 माफ करा 6. हो नो बॉल घोषित केला. स्कोर लेगचे पंच आहेत गुरुनाथ पाटील. कारण पहिलीच वॉर्निंग दिली होती 1 परत वरती नो बॉल म्हणजे पुढचा बॉल फ्री हिट. धोक्याची घंटा आहे आता गौरवसाठी. जास्त आता स्वतंत्र मिळणार नाहीये. खांद्याचा वापर कमी करावा लागेल गौरवला. 1 पर दी ओव्हर नंतर मात्र बाउन्सर नो बॉल घोषित केलाय पंचांना.
आणि पुढचा बॉल आता फ्री हिट आहे. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड होती 7. 59 धावांचं लक्ष आहे मॅच मध्ये. 59 टू विन. दोन ठिकाणी स्पर्धा सुरू आहेत. 3 ठिकाणी फुलटॉस चांगला पंच केला आणि बॉलला पाठवलाय. तिथे दुर्वेश होता, फक्त बघतच राहिला आणि त्याच्या डोक्यावरून बॉल फ्लाय होतोय. बॉल सीमारेषा पलीकडे. रीडचा बॉल रोहित पुजारीने पाठवला सीमारेषा पार. षटकार. आणि या षटकाराच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती 13. 13. फुलटॉस. फुल टोल आता भरावा लागेल गौरवला. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नसते. फुलटूस म्हणजे आणखीन एक चांगला पंच. मिड विकेटला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत दुर्वेश मनोर आता कुठलीही चूक करणार नाहीये, कारण त्याला माहित आहे ही विकेट आपल्या टीमसाठी महत्वाची आहे. रोहित पुजारी जर बाद झाला तर आपलं शिरकाव होईल या मॅच मध्ये. त्याच्यामुळे कुठलीही चूक केली नाहीये दुर्वेशनं. अप्रतिम झेल टिपलाय आणि ते फलंदाज रोहित पुजारी बाद. 59 धाबांचं लक्ष आहे मॅच मध्ये. दुसऱ्या विकेटचं पतन. धक्का क्रमांक दुसरा लागतो रुद्र मापे या टीमला. आणि आता त्याच्या जागेवरती नवीन फलंदाज अनिकेत. 13ला 2 विकेटचं नुकसान झालंय. 59 धाबांचं लक्ष आहे. आतापर्यंत 2 बॉलचा खेळ संपला. आता अनिकेत आलाय इंडियन नंबर 4 मध्ये. नंबर फुलटोस ड्राईव्ह केलाय. स्कोर ऑफ द विकेट. बॉल चाललाय. सिंगल मात्र कंप्लीट झाली अनिकेतच्या बॅट मधून. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड होती 14. धावा धावफलकावरती आहेत. 59 धाबांचं लक्ष आहे या मॅच मध्ये. ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू आहे. गौरव गोलंदाजी मार्क वरती. आतापर्यंत 3 बॉलचा खेळ संपला या षटकातला. आता स्ट्रायकिंगला जेतू खेळण्यासाठी तयार. हो, शॉर्ट बॉलचा वापर. बॅटची लिडिंग एज परंतु जयेश पाटील कडून चूक झालेली आहे. संधी होती. कमी गतीने टाकलेला बॉल अगदी बेट करून चालला होता. बॅटची लिडिंग एज घेतली परंतु जयेश पाटील बॉलवरती मी म्हणेन बेसावध होता, सावध नव्हता. त्याच्यामुळे झेल सोडला. इथे धाव आली नाहीये परंतु जीवन नंतर भेटलाय चेतूला. आणि जीवनानं क्रिकेटमध्ये भरपूर धोकादायक असतात. हे आम्ही नव्याने सांगण्याची तुम्हाला गरज नाही. हो, इथे पहा अक्षरशः अगदी फुंकर मारत गेलाय तोंडा समोरून. काय गोलंदाजी केली जाते. पडल्यानंतर पहा हलकासा इन स्विंगर आतमध्ये आला बॉल आणि बेट करून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. शेवटचा बॉल शिल्लक. चांगली गोलंदाजी केली गौरवनं या ओव्हर मध्ये. कमबॅक केलाय. पुनरागमन केलाय या ओव्हर मध्ये गौरवनं. कमी गतीने नितेश विस्टामिंग स्ट्रोक आणि निलेश बोर बॉलच्या खाली खूप चांगला झेल टिपलाय काऊ कॉर्नर रिझन मध्ये. आणि जीतू हा फलंदाज झेल बाद होतोय. आणखीन एक धक्का रुद्र 11 मापे टीमला. 3 गडी बाद झाले. ओव्हरची झाली समाप्ती. 2 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 3 गडी बाद 14. म्हणजे आता 11 बॉल शिल्लक. 18 बॉल मध्ये अजूनही धावा करायच्या आहेत 45. 18 बॉल आणि 45 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये.
नवीन फलंदाज सुरेश यादव. 18 बॉल आणि 45 धावांची आवश्यकता आहे. टीमची धावसंख्या 2 षटकांचा खेळ संपलाय. 14 14ला 3 सध्या परिस्थिती आहे बॅटिंग करणाऱ्या रुद्र 11 मापे टीमची. म्हणजे 3 षटकांचा खेळ बाकी आहे. 18 बॉल बाकी आहेत. 45 धावा काढायच्या आहेत. यानंतरचा सामना आहे ऐरोली कोलिवाडा जिंकणारी टीम आणि या मॅच मधून जो संघ जिंकेल 4 ओव्हरची ती मॅच राहील लक्षात घ्या. त्यासाठी ऐरोली कोलिवाडा टीमचा कॅप्टन आपल्याला टॉससाठी आमच्या व्यासपीठावरती रिपोर्टिंग करायचं आहे. आहेत ना? शेंडे आलाय. पहिलाच बॉल बॅक टू द बॉलर खेळलाय. सिंगल आली अनिकेतच्या बॅट मधून आणि या सिंगल नंतर त्या टीमची धावसंख्या 15. 17 बॉल आणि अजूनही 44 धावांची आवश्यकता. कमी गतीने टाकलाय. हीच तर खासियत आहे या गोलंदाजाची. याच्यासाठी जाणला जातो सँडी. अक्षरशः गती काढली आहे त्या बॉलवरती आणि बीट करून गेला सुरेशला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल म्हणजे आता 16 बॉल करायचे आहे 44 धावा. पुन्हा एकदा शॉर्ट बॉलचा वापर हुक करायचा होता. पुन्हा एकदा बीट करून त्याला विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी लगातार 2 चेंडू निर्धाव टाकलेत. म्हणजे आता 15 बॉल 44 करायचे आहेत. येणारे 15 बॉल आणि 44 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. पुन्हा एकदा पहा इन स्विंगर चांगला आहे. गती काढली पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा बेट केलंय. सातत्याने 3 बॉल इथे निर्धाव टाकलेले आहेत. वाह! काय गोलंदाजी केली जाते सँडी कडून. सातत्यानं गुडलेन स्पॉट वरती पडल्यानंतर थोडासा टेक ऑफ करतोय बॉलला. उचली देतोय त्यामुळे सातत्यानं बीट चौथ्यांदा डॉट होतोय. चांगली गोलंदाजी या ओव्हर मध्ये. डॉट बॉलचा पर्सेंटेज आता वाढला त्यामुळे प्रेशर वाढला. हो डिफेन्स करण्याचा प्रयत्न इथे सुद्धा रन आली नाहीये म्हणजे डॉट बॉल ओव्हरची झाली समाप्ती. या ओव्हर मध्ये जर विचार केला तर एकच रन खर्च केलेले आहे. बिल बॉलिंग सँडी आणि 2 ओव्हर मध्ये सँडीने धावा खर्च केलेल्या आहेत त्याच्या कोड्यातल्या 5 आणि एक विकेट त्यानं घेतलाय. प्राइस विकेट म्हणजे काय इकॉनॉमिकल षटकं टाकलेली आहे सँडीनं. 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या आहे स्कोर वरती आतापर्यंत 15 म्हणजे आता 12 बॉल मध्ये करायचे आहेत 44 धावा. 12 बॉल आणि 44 धावांची आवश्यकता. राकेश आलाय ओव्हर नंबर 4 मध्ये. आता लक्ष कठीण होत चाललंय. पण प्रत्येक ओव्हर मध्ये 22 करायचे आहेत. थोडस कठीण वाटतंय पण आता क्रिकेट आहे. अनिकेतची बॅट जर बोलली तर लक्ष छोटं होईल. पहिलाच बॉल लेग स्टंपच्या हलकासा भरून गेलाय आणि ते पंचांचा इशारा आहे व्हाईट बॉल. अंपायर सिग्नल महेंद्र पाटील व्हाईट इशारा करतात. लेग स्टंपच्या अगदी हलकासा बाहेरून गेला बॉल. खूप चांगला योग्य निर्णय. उमेशला फटका फसलाय. इथे सुद्धा रन आली नाहीये. हा बॉल डॉट आलाय. या इनिंग मध्ये जर विचार केला तर या इनिंग मध्ये डॉट बॉलचा पर्सेंटेज भरपूर आलाय. सँडीनं 5 डॉट टाकले या ओव्हरच्या या अगोदरच्या ओव्हर मध्ये आणि त्याच्यामुळे लक्ष हे कठीण होत चाललंय. कठीण झालं. रुद्र मापे टीमसाठी यावेळेस आणखीन एक चांगला चांगला बॉल टाकलाय. आठव्या बॅटने ते खेळण्याचा प्रयत्न बॅट अँड बॉलचा संपर्कच नाहीये. अनिकेतला बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. राकेश
यावेळेस बा चपराक मारले, बॅकफुटवरून पुलचा फटका आणि अनिकेतच्या बॅट मधून बॉलला उडवला सीमारेषा पलीकडे. राकेशचा टप्पा चुकला. काल राकेशनं कहर केला होता. नगरसेवक ट्रॉफी जी लीग फॉर्मॅट मध्ये खेळवण्यात आली सारसुल्याच्या क्रीडांगणामध्ये, इमर्जिंग प्लेअर हा पुरस्कार त्यानं पटकावला होता राकेशनं. तोच गोलंदाजी करतोय, गोलंदाजी मार्क वरती. राकेश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. पुन्हा एकदा ऑफ ड्राईव्ह, चांगला फटका, बंदुकीतून सुटलेल्या गोलीसारख्या वेगाने क्षेत्ररक्षकाला बीट करून लॉंग ऑफ क्लिअर करतोय. बॉल सीमारेषा पलीकडे. या फटक्यांची अगोदर गरज होती. 4 धावा आल्यात आणि या 4 रनच्या मदतीने आता टोटल स्कोर झालाय 26. म्हणजे आता बॉल शिल्लक आहेत आपल्याकडे 8 आणि 8 बॉल मध्ये 33 धावांची गरज आहे. हे फटके अगोदर यायला पाहिजे होते. 8 बॉल 33, परंतु इथून जर असे फटके आले तर मॅच मध्ये कलाटणी होईल, कमबॅक होईल मापे टीमचं. हो इथे पहा, हा फटला बॉल बाउन्सर टाकलाय, त्यामुळे पंच इशारा करतायत वाईट +1 फॉर दी ओव्हर. नाही नाही, 1 फॉर दी ओव्हर आणि अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. म्हणजे एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या आता स्कोर वरती 27. त्यावेळेस बाद चांगला बॉल म्हटल्यानंतर आतमध्ये आला, विकेट किपरला लाईन मिस केली, बाईच्या स्वरूपामध्ये सिंगल येते आणि या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 28. तर लक्ष थोडस कठीण होत चाललंय मापे टीम साठी. 59 धाबांचं लक्ष होतं, रन झालेत 28 आतापर्यंत. हो, ओव्हर पिच बॉल, बॅटची कडा घेतली का काय, पायावरती लागलाय आणि पंचांकडे स्ट्रॉंग अपील केली जाते. परंतु कुठलाही निर्णय नाहीये, उत्तर नाहीये पंचांचं. म्हणजे एक्झॅक्टली पायावरती बॉल टाकलाय. डॉट बॉल आलाय. डॉट बॉल ओव्हरची झाली समाप्ती. 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या आहे 28. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये करायचे आहेत 31 धावा. 5 षटकारांचीच गरज आहे. 6 बॉल 31. लास्ट बॉल वरती स्ट्रॉंग अपील झाली होती. क्रिकेटमध्ये इमानदारीला महत्व आहे. इमानदारीला भरपूर स्थान आहे. 31 धावांची गरज आहे. 28 झालेत. 59 धावांचे लक्ष आहे. 6 बॉल 31 धावा. 28 झालेत. आता दुर्वेश मनोरे लास्ट ओव्हर मध्ये आणि स्ट्रायकिंग ला सुरेश. एकेकाल सुरेश का बॅटिंग करायचा, मापे टीम साठी ओपनिंग करायचा, परंतु आता 6व्या नंबर वर आलाय. बॅटची लिडिंग एज, विकेट किपरच्या मागे 1 रन. सिंगल डबल काम चालणार नाही. आता 5 बॉल मध्ये एक्झॅक्टली 5 षटकारांचीच गरज आहे. कारण 5 बॉल 30 धावांची आवश्यकता. टीमची धावसंख्या 29. चला नेक्स्ट मॅचचा टॉस लगेच केला जाईल. 4 ओव्हरची ती मॅच असेल. हो, इथे नो लुक शॉट हेलिकॉप्टर स्वरूपामध्ये मारलाय, परंतु बघितलाच नाहीये षटकार. परंतु आता 4 मारायचे आहेत 4 बॉल मध्ये. तरच हा सामना जिंकू शकतो रुद्र मापे टीम. अजून एक षटकाराला तर टेन्शन वाढेल गावदेवी ऐरोली टीमचं. 4 बॉल आणि 24 धाबांची गरज आहे या मॅच मध्ये. यावेळेस बॉल उडवलाय, परंतु नो मॅन लँड मध्ये घोषंकी क्षेत्राकडे चाललाय बॉल. त्यामुळे आता फायदा होणार नाहीये, सिंगलच मिळेल. इथून आता 3 बॉल आणि 23 धाबांची आवश्यकता. ही मॅच वाचवण्यासाठी एखादा एक्स्ट्रा नो बॉल, त्याच्यावरती मोठा प्रहार असं जर झालं तरच ही मॅच वाचवू शकते मापे टीम. नाही, आणखीन एक चांगला बॉल बॅक ऑफ लेन, ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर बॉल आणि बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. 2 बॉल 23 धाबा. एक औपचारिकता या मॅचची शिल्लक राहिलेली आहे असं म्हणायला हरकत नाहीये, कारण 2 चेंडू 23 करायचे आहेत.
पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा, बाउन्सरचा वापर केलाय दुर्गेश मनोरेनं. त्यामुळे अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. 2 बॉल आता 22 करायचे आहेत. 2 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी रुद्र इलेव्हन मापे टीमला. चला, पराभवाचं धावांचं अंतर कमी करेल हा षटकार. मॅच तर जिंकणार नाहीये, परंतु पराभवाचं अंतर थोडस कमी होईल. आता एक बॉल 14 धावा, 16 माफ करा, एक बॉल आणि 16 धावा. फुलरलेनचा बॉल, बॅटच्या टू-इनला बॉल लागलाय. इथे 15 रनना सामना जिंकलाय गावदेवी ऐरोली टीमनं. वेल प्लेड, अभिनंदन टीम. आणि हार्ड लक बॅड लक मी म्हणेन ना रुद्र इलेव्हन मापे. नेक्स्ट स्पर्धेमध्ये आमच्या कॉमेंट्री बॉक्स मधून खूप साऱ्या शुभेच्छा असतील रुद्र इलेव्हन मापे टीमला. आणि आमचे नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. आमचे बॉथम इयन बॉथम यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतोय. चला या, गावदेवी ऐरोली आणि ऐरोली कुलीवाडा दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचं आहे आणि लगेचच 4 ओव्हरची मॅच खेळवली जाईल. 4 षटकांची लढत, अजूनही 2 सामने आहेत. 15 धावांना सामना जिंकलाय गावदेवी ऐरोली टीमचं मी अभिनंदन करतोय. निलेश भोईर तुमचं अभिनंदन. उत्तम पाटील खास करून त्याचं मी भरपूर अभिनंदन करतोय. तर या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जर असला असता तर एक्झॅक्टली नो डाऊट पुरस्कार प्रीतम पाटीलनं पटकावला असता. खरं 17 बॉल 40 धावांची एक नॉट इनिंग त्याने पेश केली या मॅच मध्ये. चला तर आपण आज त्या स्पर्धेमध्ये महेंद्र पाटीलनं खूप चांगली पंचांची भूमिका पार पाडली आणि आता त्यांना ड्युटीला जायचं आहे, त्यामुळे त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेमध्ये केला जाईल. उद्या का? येस, या पेशी कडून मिठाई घेऊन. चला, गौतम यांच्या शुभ हस्ते टॉस संपन्न झालाय आणि टॉस मात्र जिंकलाय ऐरोली कोलीवाडा या टीमने. टॉस येथे जिंकलाय. जो काही निर्णय असेल तो लवकर घ्या. 4 षटकांची मॅच आणि जशी मॅचला सुरुवात होईल या ऐकूया कमेंट्री बॉक्स मध्ये आमचे सहकारी समालोचक मित्र घनसोली गावचे विघ्नेश मडवी यांना. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच उमेश म्हात्रे सर. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. MS11 गोठवली, राकेश प्रतिष्ठान गोठवली आयोजित बाबा केदारनाथ चषक 2024 या पावसाळी स्पर्धेचा हे दमदार आयोजन आणि न्यू इर्तीच्या क्रिकेट या मैदानावर चाललेला क्रिकेटचा घमासान मॅच आपल्या समोर हाय व्होल्टेज पाहायला मिळेल. एकीकडे ऐरोली कोलीवाडा, दुसरीकडे गावदेवी ऐरोली. आणि ज्या वेळेस एका गावातील 2 संघ एकमेकांच्या विरोधामध्ये येतात ना, त्यावेळेस एक वेगळी चुरस, एक वेगळं टस्सन पाहायला मिळतं. या मॅच मध्ये देखील तेच टस्सन आणि तेच चुरस पाहायला मिळेल. आणि दोन्ही मातबर संघ आहे आणि दोन्ही टीम मध्ये तितकेच ताकदवान खेळाडू देखील आहेत. एक बिग फाईट आज दुपारच्या सत्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. बाबा केदारनाथ चषक 2024 या पावसाळी स्पर्धेमध्ये अप्रतिम असं आयोजन GTC माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या सोबत जोडले त्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. दुपारचं जेवण आटपल्यानंतर थोडीशी झपकी घेतली जाते. त्यानंतर मात्र 4-4:30 वाजता सगळे लोक उठतात आणि त्यानंतर व्हॉट्सअप, इंस्टाग्राम आणि YouTube वर पाहिली जाते मॅच. आणि आता मात्र जे प्रेक्षक उशिरा आले असतील त्यांना देखील एक मेजवानी आहे. एक बिग पॅशन मॅच गावदेवी ऐरोली वर्सेस ऐरोली कोलीवाडा. 2 संघ एकमेकांच्या विरोधामध्ये, एकाच गावातील 2 संघ एकमेकांच्या विरोधामध्ये लढत असताना पाहायला मिळेल. टॉस जिंकला ऐरोली कोलीवाडा टीमने आणि टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला अभिज जोशी कॅप्टनने.
आणि बॅटिंगसाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना होत असताना टीम गावदेवी ऐरोली संघाकडून नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा विचार केला तर सगळ्यात घातक आणि सगळ्यात विस्फोटक जी जोडी आहे त्याचं नाव आहे जेपी, जो ऐरोली गावाचा वंडर बॉय म्हणून ओळखला जातोय आणि नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा एक फायनेस्ट क्रिकेटर आहे. आणि त्याच्या समवेत आपण जर पाहिलं तर निलेश गंगाराम भोईर या नावाचा ठसा, या नावाची ओळख आहे की पहिल्या बॉल पासून अटॅक आणि पॉझिटिव्ह इंटेंटने बॅटिंग करणारा खेळाडू आहे, जो नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा वीरेंद्र सेवक म्हणून ओळखला जातोय. 94 धावा ही वैयक्तिक खेळी करणारा खेळाडू आहे. 6 बॉल मध्ये 6 षटकार अशा अनेक किमया या खेळाडूने केलेत. 11 बॉल मध्ये अर्धशतक 69च्या मैदानावर त्याचं पाहिलं होतं आणि मागच्या पावसाळी हंगामामध्ये या जोडीने अक्षरशः भल्या भल्या गोलंदाजांना अक्षरशः पाणी पाजलं होतं. आता बघूया आपल्याच गावाच्या आपल्याच एक संघा विरोधामध्ये खेळत असताना ही सलामीची जोडी कशा पद्धतीने क्रिकेट खेळते. सगळ्यांचंच लक्ष आहे, खास करून ऐरोली गावातील प्रत्येक क्रिकेटचा चाहता ही मॅच नक्कीच बघत असेल. चला पुन्हा एकदा जाऊया मॅचच्या दिशेने. जयेश पाटील जेपी आपल्याला पाहायला मिळते. निलेश भोईर नॉन सेकंडवर आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आलाय हरिओम यादव. राहुल ऐरोली कोळीवाडा टीमचा एक वेगवान गोलंदाज, ज्या गोलंदाजाने खूप चांगले स्पेल मागच्या मॅच मध्ये हाताळले. आता मात्र या मॅच मध्ये एक चुरस असेल. बघा ज्यावेळेस एका गावातील 2 संघ असेल, आपल्याच गावातील खेळाडू असेल, एकमेकाचे प्लस मायनस गोष्टी आपल्याला माहिती असतात, त्यामुळेच त्याचा फायदा आणि त्याचं नुकसान देखील होऊ शकतो. चला अंपायरचा ग्रीन सिग्नल, लेट्स प्ले आणि पहिला बॉल डिलिव्हर केला जातोय या मॅचचा. हरिओम यादव वर्सेस जयेश पाटील. पहिला बॉल थोडासा अडथळा येतोय. मॅचला पुन्हा एकदा सुरुवात केली जाते आणि पहिला बॉल रिलीज केला जातोय. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा खूप चांगला बॉल पाहायला मिळतोय. वाईड यॉर्कर हाताळला गेलाय. हे अस्त्र वापरलं जात आहे अगेन्स्ट जयेश पाटीलच्या. अनेक वर्ष जयेश पाटील बरोबर सराव करत असताना हरिओम यादवला देखील माहिती आहे की या खेळाडूचे कुठले प्लस पॉइंट आहेत आणि कुठले पॉइंट मायनस आहे. इथे मात्र डाऊन द लेग साइड अंपायरचा कॉल येतोय. वाईड बॉल. गावदेवी ऐरोली संघ नुकतीच झालेली लफडा चषक या स्पर्धेमध्ये चॅम्पियन ठरला होता. खूप चांगली कामगिरी राहिली होती. इथे देखील वेगवान चेंडू आहे, पडल्यानंतर काहीसा खाली राहिलाय. बॅट आणि बॉलचा इतका चांगला संपर्क झाला नाही. डॉट बॉलची सिंगल मिळते. सिंगलने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 2 या आकड्यावर. 2 धावा धावफलकावर लागलीत. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. 4 ओव्हरची मॅच आहे, म्हणजे 24 बॉल तुमच्याकडे असेल आणि या 24 बॉल मध्ये प्रत्येक बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न इथे बॅटरच्या माध्यमातून केला जातोय. पहिल्या षटकाचा खेळ. पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. अंपायरचा कॉल काय येईल. एस शरीराचा वेध घेतलाय. डेलिब्रेट केला जाईल की सिंगल मिळेल. डेलिब्रेट केलं जाईल, कारण की कुठलीही ऍक्शन खेळण्यासाठी तयार नव्हता. बॉल सोडून दिला होता, त्यामुळे डॉट बॉलची सांगता होते. हरिओम यादव चांगली गोलंदाजी करतोय. या टीमचा एक प्रमुख गोलंदाज आहे. हळूहळू बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला तर टॉप एज लागतोय. चेंडू जातोय बिहाइंड विकेट कीपर. सिंगल मिळते. सिंगलने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 3 या आकड्यावर. आमच्या समेत अशू पाटील आमच्यासोबत, अशू म्हात्रे आमच्यासोबत जोडले गेलेत. एक चांगले स्कोरर आहेत. राकेश प्रतिष्ठान टीमचा एक दर्जेदार क्षेत्ररक्षक आहे. एक यंगस्टर खेळाडू आहे स्कोररच्या भूमिकेमध्ये. जेटीसी ची संपूर्ण टीम या टीमचं देखील कौतुक करतोय ज्या पद्धतीने टेलिकास्ट केला जातोय. पहिल्या षटकाचा खेळ 4 बॉलचा खेळ संपलाय. यावेळेस ऑन साइडला फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आहे. खूप चांगले जजमेंट, खूप चांगला झेल पकडला जातोय अनिकेत साळुंकेच्या माध्यमातून.
अप्रतिम झेल आणि पहिला धक्का लागतोय गावदेवी ऐरोली संघाला. व्हेरी डेंजरस मॅन. बॅक टू द डगआउट. फलंदाज बाद. निलेश भोईर बाद झालाय. पहिला धक्का लागतोय टीमला आणि पहिला गडी बॅक टू द डगआउट. एक गडी बाद. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली फक्त आणि फक्त 3 धावा. 5 चेंडूचा खेळ संपलाय. निलेश फलंदाज मात्र बाद होत असताना नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. प्रीतम पाटील. आजच्या मॅच मध्ये काय धुव्वाधार बॅटिंग केली होती. डावखुऱ्या फलंदाजामध्ये या खेळाडूला देखील तितकाच घातक फलंदाज मानला जातोय आणि असा कारनामा अनेक वेळा केलाय. मागच्या मॅच मध्ये जर पाहिलं तर मॅच कुठेतरी फसली होती. लवकर विकेट प्राप्त झाली होती पण एकट्याच्या ज्या 40 धावा होत्या त्या मात्र टीमसाठी फार उपयोगी ठरल्या होत्या. प्रीतम पाटील फलंदाजीसाठी आलाय. 3 धावा, 1 गडी बाद. पहिलाच बॉल अगदी भन्नाट वेग स्टंप पासून काही सेंटीमीटर दूर. डॉट बॉलची सांगता होते. पहिले षटक अप्रतिम दर्जाचा पाहायला मिळत आहे. हरिओम यादवच्या माध्यमातून फक्त धावा खर्च केल्या 3 धावा, 1 गडी बाद. एक मॅजिक स्पेल हाताळला गेलाय. लाजबाब गोलंदाजी. ऐरोली गाव म्हणजेच गोलंदाजाचा तोफखाना आहे. या गावामध्ये अनेक गोलंदाज पाहायला मिळतील. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. अजूनही 18 बॉलचा खेळ बाकी आहे. चांगली लढत, चांगली मॅच, बिग फाईट पाहायला मिळेल. दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये. प्रीतम पाटील, जयेश पाटील वर मोठी जबाबदारी असेल. आता गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय. मनोज चव्हाण या टीमचा इष्टपैलू खेळाडू आहे. मनोज चव्हाण गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी येतोय. अगदी आमच्या कमेंट्री बॉक्स एंड कडून. षटक क्रमांक 2. 3 धावा, 1 गडी बाद. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. त्यावेळेस पहिलाच बॉल अगदी शरीराचा वेध घेतलाय. पडल्यानंतर हलका साथ मध्ये आलाय. इनकटर चेंडू पाहायला मिळाला. मनोज चव्हाण एक यंगस्टर खेळाडू आहे. एक अष्टपैलू खेळाडू आहे. बॅटिंग आणि बॉलिंग या दोन्ही डिपार्टमेंट मध्ये खूप चांगला खेळ सध्याच्या घडीला केलाय. धारावीची स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलरचा किताब आपल्या नावे करणारा खेळाडू. खूप चांगली गोलंदाजी हाताळली होती याच मनोज चव्हाणने. षटक क्रमांक 2 हाताळत असताना टप्प्याचा बॉल, परफ्यूम डिलिव्हरी, वेगवान भन्नाट वेग धारण केलाय. ह्या टेनिस बॉलचा जो रबर बॉल आहे त्याचा स्मेल देऊन जाणारा बॉल पाहायला मिळते. खूप चांगला चेंडू हाताळला गेलाय. 2 डॉट बॉल पाहायला मिळतील. यावेळी देखील त्याच पद्धतीचा चेंडू पाहायला मिळते. लगातार सेम बॉल आणि सेम रिझल्ट. 1 फॉर द ओव्हर अशी ताकीद दिली, 1 बाउन्सरची ताकीद दिली इथे गुरुनाथ पाटील आणि उदय तांडेल सर स्क्रीन लेग अंपायरच्या भूमिकेत. लगातारचे 3 डॉट बॉल. टीमची धावसंख्या 9 चेंडूच्या समाप्तीनंतर फक्त 3 धावा. पावसाचा वेग वाढत असताना आणि पाऊस पडल्यानंतर वेगवान गोलंदाजांसाठी हे नंदनवनची खेळपट्टी आहे. यावेळेस फटका पाहू शकाल. झेपीच्या बॅट मधून येतोय. अखेर संघर्षाची लढाई लढणारा एका अफलातून स्ट्रोक. चेंडू सीमारेषा पार. षटकार. पाऊस पडल्यानंतर गोलंदाज घातक ठरतो. बॅटिंग करणं इतकं सोपं नसतं. जयेश पाटीलच्या बॅट मधून षटकार आला. टीमची धावसंख्या 9 या आकड्यावर. खोलबा टप्प्याचा चेंडू, बॉलर बॅक टू ड्राईव्ह. ऑफ ड्राईव्ह केलाय. चेंडू जातोय लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. एका धावाला टीमची धावसंख्या 10 या आकड्यावर. 5 बॉलचा खेळ संपलाय. 5 बॉल मध्ये 7 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. अप्रतिम गोलंदाजी. 11 चेंडूचा खेळ संपलाय. 10 धावा, 1 गडी बाद.
गावदेवी ऐरोली टीम बॅटिंग करत असताना प्रीतम पाटील स्ट्राईक एंडवर आहे. टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू जातो शॉर्ट स्कोर लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळते. एक केली दोनचे क्रिकेट अशा तऱ्हेने 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त 11 धावा. पहिल्या षटकामध्ये हरिओम यादवच्या 3 धावा 1 गडी बाद आणि या षटकामध्ये फक्त 8 धावा खर्च केल्या. उर्वरित 12 चेंडूमध्ये गावदेवी ऐरोली टीमला अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. पॉझिटिव्ह इंटेंटने बॅटिंग करावं लागेल. फिफ्थ गेअरवर पाय ठेवावा लागेल आणि एक्सिलेटर दाबावा लागेल. एक्सिलेटर दाबून मात्र धावांचा वेग वाढवावा लागेल. थोडीशी मीटिंग होते, थोडीसा चर्चा होते. गोलंदाज वापरणार कोण? काय नाव बोल हितेश पतंगराव हे नाव जर पाहिलं तर या खेळाडूने देखील इम्प्रेसिव्ह कामगिरी केली. मी टेनिस बॉलच्या स्पर्धा अनेक पाहिल्या होत्या. त्या स्पर्धेमध्ये देखील या गोलंदाजाने इम्प्रेस केलं होतं. पण प्रीतम सारखा इनफॉर्म बॅट्समन स्ट्राईक एंडवर आहे. पहिला बॉल फेस करत असताना हितेश पतंगराव वर्सेस प्रीतम पाटील. मागच्या मॅचच्या 40 धावा निर्णायक ठरल्या होत्या. या मॅच मध्ये देखील धावा कराव्या लागतील. इथे चांगला बॉल अप्रतिम चेंडू पाहायला मिळते. वाईट यॉर्कर हाताळला गेलाय. ही रणनीती खूप चांगली आहे. कॅप्टनशिप चांगली आहे अभि जोशीची. प्रत्येक खेळाडूला कानमंत्र देत असताना, प्रत्येक खेळाडूला मार्गदर्शन देत असताना पहिला बॉल डॉट येतोय. टीमची धावसंख्या जर पाहिली तर 11 या आकड्यावर. आतापर्यंत 13 बॉलचा खेळ संपलाय आणि उर्वरित 11 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. आडव्या बॅटने खेळलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षकच्या खाली आहे. कॅच पकडली जाईल. प्रीतम पाटीलचा खेळ संपलाय. शैलेशने चांगला झेल पकडलाय आणि एक मोठी विकेट प्राप्त होतीये. प्रीतम पाटील बॅक टू द डगआउट. मोठी विकेट. गावदेवी ऐरोली टीमच्या डगआउट मध्ये थोडीशी शांतता आहे. कारण की प्रीतम पाटील चांगल्या रिदम मध्ये होता. तो बाद झालाय आणि त्यासाठी जबाबदारी कोणावर सोपवावी? तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. जगदीश पगडे एक अटॅकिंग क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे आणि ज्या वेळेस धावसंख्येचा वेग वाढवायचा असतो त्या वेळेस हे अस्त्र वापरलं जातंय गावदेवी ऐरोली टीम कडून. जगदीश पगडे लांब लचक षटकार मारणारा खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे. नंबर 1 जर्सी घालून नंबर 1 परफॉर्मन्स करावा लागेल जगदीश पगडेला. दोन गडी टीमची धावसंख्या 11 या आकड्यावर. 11 धावा दाखल करायला लागलेत. षटक क्रमांक इथे दुसरं सुरू असताना पहिल्या षटकाचा अप्रतिम चेंडू पाहायला मिळाले. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. पहिलाच बॉल फेस करत असताना खूप चांगली विकेट किपिंग पाहायला मिळते. अंपायरचा कॉल येते व्हाईट बॉल. पण अतिरिक्त स्वरूपात धाव जाईल असं वाटलं होतं पण ती धाव वाचवण्यामध्ये यशस्वी होतोय विकेट किपर. एकदा मिळते एका धावाने टीमची धावसंख्या 12 या आकड्यावर. 12 धावा दाखल करायला लागेल. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना फ्लाय स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. पुन्हा एकदा लाईन खराब आहे. पुन्हा एकदा लाईन बिघडली. वाईट +1 बाय 1 गेट 1 फ्री अशा 2 धावा मिळतील. बघा फ्लाय स्लिप लगवण्यानंतर गोलंदाज लेग स्टंपवर गोलंदाजी करतोय. ही कुठेतरी चिंतेची बाब असेल. चला टीम घणसोली 11 घणसोली आपण देखील सज्ज व्हा. ही मॅच संपल्यानंतर लगेचच आपण शेवटचा सामना खेळणार आहोत. यावेळेस ऑन साइडला ज्याच्या बॅट मधून येतात षटकार तगडे तगडे नाव आहे जगदीश पगडे. येतोय षटकार. लाजवाब स्ट्रोक. वॉट शॉट. गरज आहे फटक्यांची आणि ती गरज धावांची असेल. 20 धावा दाखल करावं लागेल.
3 चेंडूचा खेळ संपलाय. जगदीश पगडेच्या बॅट मधून खूप चांगला स्ट्रोक. मी मगाशीच म्हटलं होतं की ज्या वेळेस टीम अडचणीमध्ये असते, ज्या वेळेस धावांची गरज असते, धावांचा वेग वाढवायचा असतो, तेव्हा हा की फॅक्टर ठरतो खेळाडू. आणि आल्या आल्या मात्र षटकार देखील लगवलाय. टीमची धावसंख्या 20. 40 पर्यंत मजल मारावी लागेल, कारण की गावदेवी ऐरोली टीमची गोलंदाजी जर पाहिली तर सँडी गुप्ता आणि गौरव शिंदे हे 2 प्रमुख गोलंदाज आहेत. फार जबाबदारी असेल. आपटे बार करण्याचा प्रयत्न केला होता. अंपायरचा काय कॉल येते? यस व्हाईट बॉल. प्रेशर मध्ये आहे गोलंदाजी करत असताना. हितेश पतंगराव. भरपूर धावा खर्च झाल्यात. 21 धावा धावफलकावर लागलीत. रमेश मॅचची एज कट बिहाइंड रवी जोशीचा अप्रतिम झेल. आणखीन एक विकेटचं पतन. लाजबाब झेल पकडला जातोय. फलंदाज बाद होत असताना जगदीश पगडेच्या विकेटचं पतन. तिसरा गडी गारत असताना 3 गडी बाद टीमची धावसंख्या 21 या आकड्यावर. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे, म्हणजेच या इनिंगचे 8 चेंडू शिल्लक आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दुर्वेश मनोरे हा खेळाडू पाहायला मिळतोय. एक लाजबाब क्रिकेटर आहे, अष्टपैलू खेळाडू आहे. क्षमता या खेळाडूकडे देखील मोठे फटके खेळण्याची. आल्या मोठा फटका. कॉट बिहाइंड बॅक टू बॅक 2 कॅच अप्रतिम दर्जाचे पाहायला मिळतील रमेश जोशीच्या माध्यमातून. आणि हितेश पतंगरावने कमबॅक केलाय. लगातारचे 2 धक्के गावदेवी ऐरोली संघाला लागत असताना दुर्वेश मनोरे देखील शून्यावर परतलाय. अडचणीमध्ये आहे, संकटामध्ये आहे. लगातारच्या 2 बॉलवर 2 विकेट प्राप्त झाली आहे. लाजबाब गोलंदाजी हितेश पतंगराव. जगदीश पगडे जो घातक ठरत होता त्या फलंदाजाला बाद केलं. त्यानंतर लगेचच्या बॉलवर दुर्वेश मनोरेला बाद केलं आणि हॅट्रिकची संधी असेल. या स्पर्धेमध्ये अजूनही अर्धशतक झालं नाही, अजूनही हॅट्रिक झाली नाही. त्यामुळेच पहिली हॅट्रिक हितेश पतंगराव आपल्या नावी लावेल का, त्याकडे लक्ष असेल. शेवटचा बॉल आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राकेश जाधव यंगस्टर खेळाडू आहे. क्षमता या खेळाडूकडे देखील. एक यंगस्टरला घेऊन खोलबटाप्याचा चेंडू, खूप चांगला बॉल. हॅट्रिक बॉलवर मात्र विकेट प्राप्त होऊ शकली नाही. 22 सोबत सिंगल मिळते. षटक क्रमांक संपले गेले. तिसरा 3 षटकांचा खेळ संपलाय. 22 धावा धावफलकावर लागेल. शेवटचे षटक आहे. त्या शेवटच्या षटकामध्ये कमीत कमी 15 ते 18 धावा कराव्या लागतील गावदेवी ऐरोली टीमला. आणि जयेश पाटील वर मोठी जबाबदारी असेल. जेपी जयेश पाटील ज्याच्या बॅट मधून पाहिलं तर 1 षटकार आलाय, पण बरेच चेंडू जयेश पाटील खेळलाय. त्यामुळेच आता स्ट्राईक रेट वाढवावं लागेल, एक्सेलेटर दाबावं लागेल, चांगला खेळ करावा लागेल. बावीस धावा धावफलकावर लागलेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. शेवटचे षटक हाताळण्यासाठी राज येतोय गोलंदाजी ट्रॅकवर. जयेश पाटील समोर गोलंदाजी करत असताना पहिला बॉल. कोलबटाप्याचा चेंडू, थ्रू द कव्हर चेंडू जाईल. चांगला स्ट्रोक लगावला जातो. पहिली धाव वेगाने पूर्ण केली जाते. दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने स्वतःवर स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. शेवटच्या षटकामध्ये कमीत कमी 2 ते 3 षटकार आवश्यक असतील गावदेवी ऐरोली टीम कडे, आणि ती गरज आहे.
शेवटचं षटक. 5 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. यावेळेस स्लॉट मध्ये बॉल त्याला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. झेपीच्या बॅट मधून येतोय धमाका चेंडू सीमारेषा पार. षटकार. सुपर स्ट्रोक, टायमिंग, प्लेसमेंट, लाजवाब फटका लगवला जातोय देश पाटीलच्या बॅट मधून. टीमची धावसंख्या 30 या आकड्यावर. या 20 मिड विकेट रेझर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. पहिली धाव कंप्लीट झाली, फंबलिंग झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि इथे काय घडलंय? फलंदाज बाद होईल. जयेश पाटीलच्या विकेटचं पतन. धावचीच्या स्वरूपात जयेश पाटील बाद होतोय. खूप चांगली फेकी, खूप चांगलं कलेक्शन आणि इम्पॉर्टंट क्षणामध्ये जयेश पाटील परतलाय. मोठी विकेट, खूप चांगलं क्षेत्ररक्षण हितेश कोटकरच्या माध्यमातून. हितेश कोटकर आपण पाहू शकाल. तर नवीन फलंदाज राजकुमार आलाय फलंदाजीसाठी. आपण पाहू शकाल टीमची धावसंख्या 30 या आकड्यावर. 31 या आकड्यावर 31 धावा. शेवटच्या या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहे. राज जर गोलंदाजी पाहिली तर धारावीच्या मैदानावर याच गोलंदाजाच्या अगेन्स्ट भावेश नाईकने 5 बॉल मध्ये 5 षटकार लगवले होते आणि शेवटचा बॉल डिफेन्स केला होता. फार खर्चिक गोलंदाजी केली होती, पण या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी करतोय. इथे चांगला बॉल, पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता होती. अप्रतिम गोलंदाजी, कमबॅक केलाय. जयेश पाटीलचा षटकार. असं वाटलं होतं की हे षटक फार महागडं ठरेल, पण चांगला कमबॅक केलाय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. टीमची धावसंख्या 31 या आकड्यावर. यावेळेस फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली कॅच झाली, ड्रॉप. 2 धावा इथे कंप्लीट होत असताना 2 धावाने टीमची धावसंख्या 33 या आकड्यावर. शेवटचा बॉल आहे, टार्गेट सेट करणारा बॉल आहे. चला शेवटचा बॉल. 33 धावा कमी आहेत, पण या मॅच मध्ये चुरस नक्कीच पाहायला मिळेल. शेवटचा बॉल. सेकंडवर फलंदाज. स्टॉपेज चेंडू जातोय गोशांकित क्षेत्रामध्ये, सिंगल मिळते. षटक क्रमांक संपला गेले. चौथ्या 4 षटकांचा खेळ संपलाय. तुमची धावसंख्या 34 या आकड्यावर. 35 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय येणाऱ्या 24 बॉल मध्ये. बघूया या 35 धावा तशा पाहिल्या तर या खेळपट्टीवर कमी आहेत, पण गावदेवी ऐलुल टीम कडे गोलंदाजाचा तोफका नाही, त्यामुळेच या धावा करणं इतकं सोपं होणार नाही आणि गावदेवी ऐरोली सहजासहजी हार मानणारा संघ नाही. बघूया या चुरशीच्या मॅच मध्ये, या संघर्षमय मॅच मध्ये कोण होतंय हावी आणि कोण जाते पुढच्या फेरीमध्ये. तुम्ही पाहताय बाबा केदारनाथ चषक 2024 चा घमासान. ब्रेक नंतर पुन्हा एकदा येऊया. युवा
चला पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. पावसाळी क्रिकेटचा घमासान ऐरोली कोलीवाडा वर्सेस गावदेवी ऐरोली हे दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय ऐरोली कोलीवाडा संघाने केला आणि खूप चांगला निर्णय म्हणावा लागेल जोशीचा. सगळ्याच गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. बॅटिंग करत असताना जेपीच्या बॅट मधून षटकार पाहायला मिळाले, पण कुठलाही फलंदाज मात्र धावसंख्या वाढवू शकला नाही. 35 धावांचं टार्गेट आहे. हे टार्गेट छोटं आहे, पण कुठलेही टार्गेट हे क्रिकेटमध्ये सेफ टार्गेट मानलं जात नाही. अनेक वेळा धावा, मोठमोठ्या धावा चेस देखील होतात. अनेक वेळा लो स्कोर मॅच देखील डिफेंड होताना पाहायला मिळते. त्यामुळेच या मॅच मध्ये काय असेल तर हे 2 षटकं फार इम्पॉर्टंट असेल आणि सर्वात महत्वाची गोष्ट असेल गावदेवी ऐरोली टीमसाठी अभिजित जोशीची विकेट प्राप्त करावी लागेल, जो इनफॉर्म आहे आणि चांगल्या रिदम मध्ये आहे. चांगला खेळ सुरू आहे. दोन्ही संघ विजयासाठी आसुसलेले आहेत. त्यानंतर लगेचच घणसोली 11 घणसोली टीमचे कॅप्टन आमच्याशी रिपोर्टिंग करा. ही मॅच संपल्या आपण लगेचच फायनलचा अंतिम सामना खेळणार आहोत आजच्या दिवसातला. आणि उद्या मेगा संडे या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे आणि उद्याच्या दिवशी मात्र बाबा केदारनाथ चषक 2024 या स्पर्धेचा चॅम्पियन कोण होईल ते देखील चित्र स्पष्ट होईल. मॅचला होते सुरुवात. एशियन पासून दूर जेपी पाहायला मिळते. फ्लाय स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गौरव शिंदे गोलंदाजी ट्रॅकवर आलाय आणि अभि जोशी स्ट्राईक एंडवर पाहायला मिळते. पहिला बॉल या दुसऱ्या इनिंगच्या पहिल्या षटकातील. पहिला बॉल क्रॉस खेळण्याचा प्रयत्न केला होता, मिडल झाला नाहीये. एक धाव मात्र जरूर मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या जर पाहिली तर 1 या आकड्यावर जाऊन पोहोचते. अभि जोशी ऑफ द मार्क. पहिली धाव अभि जोशीच्या बॅट मधून आले. मॅडम बोला. यावेळी देखील लॉंग ऑन डिव्हिजन मध्ये पहिला फटका लगवला जातोय. एकच धाव घेतली जाते. पहिल्या 2 बॉलवर 2 सिंगल. 35 टू विन आहे. 35 धावांचं आव्हान आहे. मॅच मध्ये मजा येईल. चांगली लढत आहे. टार्गेट छोटा आहे आणि अनेक वेळा लो स्कोर मॅच देखील हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळाला. अभिजित जोशी स्ट्राईक एंडवर पाहायला मिळते. गौरव शिंदे गोलंदाजी ट्रॅकवर. एक वेगवान गोलंदाज आपटे बार करण्याचा प्रयत्न केला तर अतिरिक्त उसळी आणि ती उसळी मात्र घात देत असताना व्हाईट +1 अशा 2 धावा मिळतील. इच अँड एव्हरी रन्स इज इम्पॉर्टंट. तुम्हाला कमी धावा डिफेंड करायचे, त्यासाठी या चुकावर कुठेतरी लगाम लावावं लागेल. तुमची दिशा नीट नसेल तर तुमच्या गोलंदाजीची दुर्दशा व्हायला वेळ लागत नाही. व्हाईट बॉल +1 अशा 2 धावा मिळतील. 2 धावांना टीमची धावसंख्या 4 या आकड्यावर. आज अनेकांचे आभार मानणं गरजेचं आहे या स्पर्धेच्या निमित्तानं, ज्याने ज्याने सहकार्य केलं. यावेळी देखील ऑप्शनवर मारा ठेवला गेलाय. व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट +1 अशा 2 धावा. खराब गोलंदाजी गौरव शिंदेच्या माध्यमातून. लगातार 2 व्हाईट प्लस धावा म्हणजेच 4 धावा मिळाले. टीमची धावसंख्या 6 या आकड्यावर. 2 चेंडूचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 6 या आकड्यावर. 35 धावांचं टार्गेट आहे. गावदेवी ऐरोली वर्सेस ऐरोली कोलीवाडा. यावेळी 6व्या बॅटने फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचेल. दुर्वेश मनोरे थोडासा फंबलिंग करेल. 2 धावा कंप्लीट होत असताना आणि इथे चेंडू जातोय. खराब क्रिकेट म्हणावं लागेल गावदेवी ऐरोली टीम कडून. या चुका आहेत, त्या चुकांमधून शिकावं लागेल. म्हणूनच म्हटलं जातं की चूक विसरावी पण चुकीचे कारण विसरू नये. एक धाव फार महत्वाची आहे आणि आता मात्र 3 धावा स्कोर बोर्ड मध्ये ऍड केल्या जातील. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या आकड्यावर. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 9 धावा दाखल कराव्या लागलेत.
यावेळेस फटका पाहू शकाल, वेगाचं उत्तर वेगानं. न्यूटनचा थर्ड लॉ लागू होतोय. फॉर एव्हरी ऍक्शन देर इज अ इक्वल अँड अपोजिट रिएक्शन. ज्या भन्नाट वेगाने चेंडू आला होता, त्याच भन्नाट वेगाने चेंडू जातोय सीमारेषा पार. अभि नाही तो कभी नाही. अभि जोशीच्या बॅट मधून आलाय क्रॅकिंग षटकार. सुपर डुपर स्ट्रोक लगावला जातोय. व्हॉट अ शॉट. अभि जोशी इन फॉर्म आहे, भन्नाट फॉर्म मध्ये आहे आणि चांगली बॅटिंग करतोय. खूप चांगला बॉल, भन्नाट वेग धारण केलाय. डॉट बॉलची सांगता होते. षटक क्रमांक पहिलं सुरू असताना टीमची धावसंख्या 15 धावा. 5 चेंडूचा खेळ संपलाय, म्हणजेच अजूनही जर पाहिलं तर 19 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता असेल. मॅच ऑन आहे. विनिंग पर्सेंटेज जर पाहिलं तर 80% ऐरोली कोलीवाडा टीम कडे हा सामना झुकलाय आणि नो बॉलचा इशारा केला जातोय. आणखी एक चूक झाली आहे, पण विनिंग पर्सेंटेज वर कधीही विश्वास ठेवू नका, कारण की भारत आणि साऊथ आफ्रिकेचा जेव्हा सामना सुरू होता तेव्हा 6% फक्त भारतीय टीम जिंकेल असा अनुमान लावला गेला होता. तिथून भारतीय टीमने विश्वचषक जिंकला आणि यस 90-95% लोकांनी टीव्ही बंद केला होता आणि तो सामना जिंकला आणि भारताने विश्वचषक जिंकला. इथे चांगला स्ट्रोक लगावला जातो. पहिली धाव कंप्लीट झाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो. दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने. इंटेलिजंट क्रिकेट म्हणावं लागेल. आणि आणखीन एक चूक. काय झालंय, काय चालू आहे. प्रीतम पाटीलने अगदी टाळ्यांचा गजर केला की अशी विकेट, असं क्रिकेट आपण खेळलो तर कुठलीच स्पर्धा जिंकू शकणार नाही. लफडा चषक नुकतीच जिंकलो, पण आता कुठेतरी अति घाई संकटात नाही. जिथे 1 होत्या तिथे 2 दिला, 2 होत्या तिकडे 3 दिला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 19 आकड्यावर. 18 बॉल 16 धावांची आवश्यकता. आता गौरव शिंदेने एक्सपेन्सिव्ह शतक हाताळलं. षटकार जरूर लगवलं, पण ज्या 5-6 धावा होत्या त्या फिल्डिंग मुळे खर्च करण्यात आल्या. आता मात्र समीकरण आहे 18 बॉल आणि 16 धावांची आवश्यकता. सँडी गुप्ताचं षटक हे फार निर्णायक षटक असेल गावदेवी ऐरोली टीम साठी. त्यामुळेच हे षटक मॅच मध्ये कमबॅक करून देईल की काय. अभि जोशी स्ट्राईक एंडवर आहे, चांगली बॅटिंग करतो आपल्या टीम साठी. जिंकण्याचा इरादा आहे पक्का. प्रेक्षक झाले हक्का बक्का. अभि जोशीच्या बॅट मधून आलाय अप्रतिम छक्का. व्हॉट अ शॉट. अभि जोशीच्या बॅट मधून आलाय खूप चांगला स्ट्रोक. चेंडू सीमारेषा पार षटकार. सुपर स्ट्रोक. अगदी लेंथ बॉल ट्रॅपिक केलाय. सँडी गुप्ताच्या बॉलवर षटकार लगवलाय आणि टीम जाऊन पोहोचली तब्बल 25-25. फक्त 10 धावांची आवश्यकता. क्षेत्ररक्षणामध्ये कुठेतरी स्टँडर्ड खालावलाय गावदेवी ऐरोली टीमचं. हवेज देखील आडवा वाटे चांगला स्ट्रोक लगवलाय. शॉर्ट मिड विकेट रेझर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. अप अँड डाऊन प्रत्येक टीम कडे येतात, पण या मॅच मध्ये जर पाहिलं तर चांगला खेळ करत असताना मॅचची स्लाइड चेंडू जाते फ्लाय स्लिप मध्ये सिंगल मिळते. चांगलं क्रिकेट खेळलं जाते. टीमची धावसंख्या 27 या आकड्यावर. फक्त 8 धावांची आवश्यकता असेल. 15 बॉल 8 धावा. यावेळेस फटका पाहू शकाल ऑन साइडला. दमदार स्ट्रोक लगवला जातोय अनिकेतच्या बॅट मधून. खरबूजा को देखे खरबूजा रंग बदलतात त्याप्रमाणे अभि जोशीचा हा रंग आणि ढंग बघत असताना अनिकेतने देखील आपले हात खोलायला सुरुवात केली. षटकार. चेंज ऑफ पेस. त्या चेंज ऑफ पेसला बिग केलाय आणि फेकून दिलाय. ही मॅच फिनिश करणारा षटकार आहे आणि अशा तऱ्हेने हा सामना आपल्या नावी करतोय वेल प्लेज टीम ऐरोली कोलीवाडा आणि हार्ड लक गावदेवी ऐरोली टीम. खूप चांगला खेळ तुम्ही केलात आणि खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. चला नेक्स्ट मॅच घणसोली 11 घणसोली